माझं नाव सीमा. मी 34 वर्षाची आहे. आमच्या छोट्या गावातून शहरात आल्यापासून मी आणि माझा नवरा रमेश यांचं आयुष्य खूप वेगळं झालं होतं. लग्न झालेलं आता 10 वर्ष झाली. सुरुवातीचे काही वर्ष खूप सुंदर होते. रमेश मला खूप प्रेम करायचा. आम्ही एकमेकांच्या छोट्या-छोट्या इच्छा पूर्ण करायचो. संध्याकाळी एकत्र बागेत फिरायचो. रात्री हातात हात घालून बोलत बसायचो. त्या काळात मला वाटायचं की ती जगातली सर्वात भाग्यवान स्त्री आहे. पण हळूहळू सगळं बदललं. रमेशचा व्यवसाय वाढला. त्याला अधिकाधिक काम येऊ लागली. सकाळी लवकर निघायचा. रात्री उशिरा घरी यायचा. थकलेल्या चेहऱ्याने येऊन तो फक्त जेवण करायचा आणि झोपायचा. मी त्याला जवळ घ्यायचा प्रयत्न केला की तो म्हणायचा, "सीमा, आज खूप थकलोय रे. उद्या बघू." सुरुवातीला मी समजून घेत होते. पण महिने उलटले, वर्षे उलटली तरी काही बदल झाला नाही. आमच्यातलं ते जवळीकपूर्ण नातं हळूहळू विरून गेलं. रात्री बिछान्यात एकटी पडून मी छताकडे बघत राहायची. मनात विचारांचा गोंधळ व्हायचा. मी काय कमी पडले? मी काही चुकीचं केलं का? माझ्या शरीराची, मनाची तहान वाढत चालली होती. पण ती व्यक्ती करायला कुणीच नव्हतं. आमचं घर 2 मजली होतं. खाली आमचा राहण्याचा भाग आणि वर भाड्याने द्यायला 2 खोल्या. एक खोली बऱ्याच दिवसांपासून रिकामी होती. एक दिवस रमेश म्हणाला, "सीमा, एक नवीन भाडेकरू येणार आहे. अमित नावाचा सॉफ्टवेअर इंजिनियर. एकटाच आहे. शांत आहे म्हणे." मी फक्त डोकं हलवलं. नवीन माणूस येणं म्हणजे घरात आणखी एक जबाबदारी वाढणार होती. एवढंच मनात आलं. अमित आला त्या दिवशी सकाळी. उंच, देखणा, साधारण 28-29 वर्षाचा. त्याचे खांदे रुंद, शरीर मजबूत आणि चेहरा हसतमुख. तो साध्या शर्ट आणि जीन्समध्ये खूप छान दिसत होता. त्याने आम्हाला नमस्कार केला आणि आपलं सामान वर नेऊ लागला. मी त्याला चहा दिला. तो हसून म्हणाला, "धन्यवाद काकी. घर खूप चांगलं आहे." त्याची नजर माझ्यावर क्षणभर थांबली. मी लाजून खाली बघितलं. पण त्या क्षणात माझ्या अंगात एक वेगळीच ऊब जाणवली, जे बरेच दिवस अनुभवले नव्हते. त्याच्या येण्यानंतर माझ्या दिनचर्येत छोटे-छोटे बदल होऊ लागले. सकाळी चहा देताना, दुपारी जेवण देताना किंवा संध्याकाळी कपडे वाळत घालताना मी त्याला वर जाताना किंवा येताना बघायची. तो नेहमी स्मितहास्य करायचा. "काकी, आज काय बनवलंय?" असं विचारायचा. मी साधे उत्तर द्यायची, पण मनात काहीतरी अस्वस्थता व्हायची. रमेश रात्री घरी आला की तो फक्त "कसं काय?" एवढंच विचारायचा आणि मोबाईलमध्ये गुंग होऊन बसायचा. मी त्याला आपल्या मनातल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करायची, पण तो ऐकायचाच नाही. एक दिवस मी वर कपडे धुण्यासाठी गेले. अमितची खोली उघडी होती. तो जिममधून आला होता आणि टी-शर्ट काढून ठेवला होता. त्याचं घामानं ओलं शरीर, घट्ट स्नायू बघून माझे पाय जागीच खिळले. मी घाईघाईने नजर फिरवली, पण मनात ती छबी रेंगाळत राहिली. "काकी, काय हवंय का?" त्याने हसत विचारलं. मी कसंबसं "नाही, मी कपडे घालायला आले" म्हणाले आणि खाली आले. पण त्या रात्री झोप येईना. मी स्वतःला विचारत होते, "सीमा, तू काय करतेस? तुझा नवरा आहे, घर आहे, समाज आहे." पण मन दुसरंच काहीतरी सांगत होतं. माझ्या एकटेपणाची जाणीव आता अधिक तीव्र होत चालली होती. रमेशला मी कधीच दोष देत नव्हते. तो चांगला माणूस होता. फक्त त्याचे प्राधान्य बदलले होते. व्यवसाय, पैसे, भविष्य यात तो इतका गुंगला होता की माझ्या भावनांना वेळच देत नव्हता. मी स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करायची. घर स्वच्छ करणे, स्वयंपाक, टीव्ही बघणे. पण रात्री जेव्हा एकटी पडायची तेव्हा सगळं रिकामं वाटायचं. अमित मात्र दिसायला शांत आणि विनयशील होता. तो कामावर जायचा, संध्याकाळी परत यायचा. कधीकधी माझ्याशी छोट्या-छोट्या गोष्टी बोलायचा. त्या बोलण्यात एक वेगळी गोडवा होता. तो माझ्या छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवायचा. "काकी, तुम्ही आज थोडं थकल्यासारखा दिसताय," असं म्हणायचा. त्याचे शब्द माझ्या मनाला स्पर्श करायचे. मी स्वतःला समजायची की हे फक्त सहानुभूती आहे. पण मनातल्या मनात एक आशा जागी होत होती. हळूहळू मी त्याच्याकडे अधिक लक्ष देऊ लागले. त्याचे कपडे इस्त्री करून देताना, त्याला जेवण वाढताना माझा हात थरथरायचे. मी स्वतःला विचारायची, ही एक आकर्षणाची भावना आहे की एक फक्त एकटेपणाची किंमत? उत्तर मला माहीत नव्हतं. पण एक गोष्ट खरी होती. अमितच्या आगमनाने माझ्या आयुष्यात एक नवी लहर आली होती. ती लहर किती दूर जाईल हे मला त्यावेळी कळले नव्हते. अमितच्या येण्यानंतर माझ्या आयुष्यात एक सूक्ष्म बदल सुरू झाला. मी स्वतःला सांगत होते की हे काही नाही, फक्त नवीन माणसामुळे घरात थोडं वेगळंपण आलंय. पण प्रत्यक्षात मात्र मी त्याच्याकडे अधिक लक्ष देऊ लागले होते. सकाळी चहा घेऊन वर जायची. वेळ मी जाणून-बुजून थोडी लांबायची. त्याची खोली स्वच्छ करताना किंवा त्याला जेवण देताना आमची छोटी-छोटी बोलणी वाढली होती. तो नेहमी हसतमुख असायचा. "काकी, तुमचा चहा खूप चांगला असतो," असं म्हणायचा आणि माझ्या चेहऱ्याकडे बघून हसायचा. त्याची नजर इतकी सौम्य पण खोल होती की मला लाज वाटायची. रमेश सकाळी घाईघाईने ऑफिसला निघून गेल्यावर घर शांत व्हायचं. मी स्वयंपाक करताना, कपडे धुताना अमितची आठवण यायची. तो जिमला जायचा.
परत येताना घामाने थकलेला पण उत्साही दिसायचा. एक दिवस मी वरच्या गॅलरीत कपडे वाळत घालत होते. तो जिममधून आला आणि म्हणाला, काकी मी मदत करू. मी नकार द्यायचा प्रयत्न केला, पण तो आधीच माझ्या हातातून काही कपडे घेऊ लागला. त्याचे मजबूत हात माझ्या हाताचा स्पर्श करताच माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मी घाईघाईने हात मागे घेतला. रात्री रमेश घरी आला तेव्हा तो नेहमीप्रमाणे थकलेला होता. आज ऑफिसमध्ये खूप काम होतं म्हणून तो टी व्ही समोर बसला. मी त्याला आपल्या मनातल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. रमेश, आपण कधीतरी बाहेर फिरायला जाऊ का? तो म्हणाला, हो, पण आता प्रोजेक्ट संपेपर्यंत थांब. त्याचे शब्द ऐकून माझं म्हणणं खिन्न झालं. मी एकटी स्वयंपाकघरात बसून राहिले. त्या रात्री बिछाण्यात पडून मी अमितच्या हास्याची आठवण काढत होते. त्याचे शब्द, त्याची नजर, हे सगळं मला किती वर्षांनी एक वेगळी ऊब देत होतं. दुसऱ्या दिवशी दुपारी मी त्याला चहा घेऊन गेले. त्याच्या खोलीत एसी चालू होता. तो लॅपटॉपवर काम करत बसला होता. बसा ना काकी, तो म्हणाला. मी थोडं संकोचाने बसले. आम्ही बोलत राहिलो. त्याने माझ्या आयुष्याबद्दल, गावाबद्दल, रमेशच्या कामाबद्दल विचारलं. मी सगळं सांगितलं. रमेश खूप व्यस्त असतो. कधी कधी वाटतं मी एकटीच आहे, असं मी म्हणाले. माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. अमितने शांतपणे ऐकलं आणि माझ्या हातावर आपला हात ठेवला. सीमा, तुम्ही खूप मजबूत आहात, पण कधीकधी स्वतःसाठीही वेळ काढायला हवा. त्याने प्रथमच मला सीमा म्हणून हाक मारली. त्या स्पर्शाने आणि त्या हाकेने माझं हृदय जोरजोरात धडधडलं. मी हात काढून घेतला नाही. काही क्षण आम्ही असेच बसलो. त्यानंतर आमचे बोलणे रोज वाढू लागले. तुम्हाला आपल्या कामाबद्दल, शहरातील एकटेपणाबद्दल सांगायचा. काकी, तुमच्यासारखी समजदार व्यक्ती बोलायला मिळणं भाग्याचं आहे, असं तो म्हणायचा. मी त्याला अमित म्हणून हाक मारायची सवय लावून घेतली. एक दिवस संध्याकाळी विजेची समस्या झाली. मी वर गेले तर तो शर्ट काढून बसला होता. त्याचं मजबूत शरीर, घामाने चमकणारी त्वचा बघून मी क्षणभर स्तब्ध झाले. सीमा, बस ना, तो उठून म्हणाला. आम्ही बोलत राहिलो. तो माझ्याजवळ बसला. हळूहळू आमच्यातलं अंतर कमी होत चाललं होतं. मी स्वतःला खूप समजावत होते. सीमा, तुझा नवरा आहे, हे काय चाललंय? पण मन दुसरं काहीतरी सांगत होतं. अमित मला जे प्रेम, जे लक्ष, जे आदर देत होता ते रमेश बरेच दिवस देत नव्हता. एक संध्याकाळ मी त्याच्याकडे जेवण घेऊन गेले. आम्ही दोघेही हसत हसत बोलत होतो. अचानक त्याने माझ्या गालावर हात फिरवला आणि म्हणाला, तुम्ही खूप सुंदर आहात सीमा. कुणीतरी तुमची कदर करायला हवी. त्याचे शब्द ऐकताच माझे डोळे भरून आले. मी काही बोलले नाही. तो हळूच माझ्या जवळ आला. त्याने माझ्या कपाळावर हळूवार चुंबन दिलं. मी विरोध केला नाही. त्या क्षणी मला अपराधीपणा वाटला, पण एक प्रकारची सुटकाही वाटली. तो स्पर्श, तो क्षण माझ्या एकटेपणाला थोडा तरी दिलासा दिला. मी घाईघाईने खाली आले. रात्री रमेश झोपला तेव्हा मी जागे होते. मनात अमितचे शब्द आणि स्पर्श घोळत होते. मी स्वतःला विचारत होते, आता पुढे काय? पण मनात एक गुप्त आनंदही जागा झाला होता. हे आकर्षण किती खोल जाईल हे मला माहीत नव्हतं, पण मी त्याला रोखू शकत नव्हते. दररोज छोट्या भेटी, हसणे, बोलणे आणि हळूवारचे स्पर्श, हे सगळं माझ्या दिनचर्याचा भाग बनत चाललं होतं. मी जाणून बुजून स्वतःला व्यस्त ठेवायची, पण मन मात्र अमितकडे ओढलं जायचं. ही भावना नवीन होती, भीतीदायक होती, पण तितकीच गोडही होती. अमितने माझ्या कपाळावर दिलेल्या त्या हळूवार चुंबनानंतर माझं मन पूर्णपणे बदललं. मी स्वतःला खूप समजावत होते की हे थांबायला हवं, पण प्रत्येक दिवसाबरोबर माझी इच्छा अधिक तीव्र होत चालली होती. रमेश सकाळी ऑफिसला निघून गेल्यावर घरात एक प्रकारची शांतता पसरायची. मी स्वयंपाक करायची, घर साफ करायची, पण मन मात्र वरच्या मजल्याकडे ओढलं जायचं. अमितही जाणून बुजून वाट बघत असायचा. सुरुवातीला आम्ही फक्त बोलायचो. मी त्याला चहा किंवा नाश्ता घेऊन जायची. तो मला आपल्या कामाबद्दल, आपल्या एकटेपणाबद्दल सांगायचा. सीमा, तुझ्यासमोर बसल्यावर सगळा त्रास विसरतो, असं तो म्हणायचा. त्याचे शब्द माझ्या मनाला मधासारखे गोड वाटायचे. हळूहळू आमचे बोलणे लांबत चालले. कधीकधी आम्ही दोघे खिडकीजवळ बसून बाहेर बघत राहायचो. त्याने माझ्या हातात हात घातले, माझ्या केसांमध्ये हात फिरवला. मी विरोध करत नव्हते. उलट त्या स्पर्शात मला वर्षानुवर्षाची ताण भागवल्यासारखे वाटायचं. एक सकाळ मी त्याच्या खोलीत कपडे ठेवायला गेले. तो त्यावेळी जिममधून परतला होता. घामाने ओले शरीर, ओढलेले टी शर्ट. मी नजर फिरवली, पण तो माझ्याजवळ आला. सीमा, तू आज खूप सुंदर दिसतेस, असं म्हणत त्याने मला हळूच मिठी मारली. मी त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. त्याचे हात माझ्या पाठीवर फिरत होते. त्या क्षणी मला भीती वाटली, एक प्रकारची शांतीही मिळाली. आम्ही बराच वेळ असेच एकमेकांच्या मिठी मारून उभे राहिलो. त्याचे स्पर्श इतके मायाळू आणि प्रेमळ होते की माझं शरीर शांत होत होतं, मन मात्र उफाळून येत होतं. रमेश घरी आला की मी सामान्य वागायची. तो काहीच लक्षात घेत नव्हता.
त्याचे लक्ष फक्त कामावर आणि मोबाईलवर होतं. रात्री जेवण करून तो लवकर झोपायचा. मी मात्र जागी राहायची. अमितची आठवण यायची. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच्याकडे जाण्याची तयारी व्हायची. हळूहळू ही भेटी आमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनली. मी स्वयंपाक करताना त्याला बोलवायची. तो येऊन स्वयंपाकघरात बसायचा. आम्ही हसत हसत बोलायचो. कधीकधी तो पाठीमागून येऊन उभा राहायचा. माझ्या खांद्यावर हात ठेवायचा. त्या स्पर्शाने माझ्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारायची. मी स्वतःला विचारायची, सीमा हे काय चाललंय? तुझा नवरा आहे, घर आहे, समाज आहे. पण मग आम्ही मला जवळ घेताना सगळं विसरायचं. तो मला सांगायचा, तुम्ही इतकी वर्ष एकटी सहन केलं, आता थोडं स्वतःसाठी जग. त्याचे शब्द माझ्या जखमेवर मलमसारखे पडायचे. आम्ही एकमेकांना जवळ घेऊन बसायचो. त्याचे हात माझ्या केसातून फिरायचे. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवायची. कधीकधी तो माझ्या गालावर, कपाळावर हळूवार चुंबनं द्यायचा. ते स्पर्श इतके प्रेमळ होते की मला खरी स्त्री वाटायला लागले. वर्षानुवर्ष दडपलेली भावना आता मुक्त होत चालली होती. दररोजची ही आस मला पूर्ण बदलून टाकत होती. मी आता आधी काळजी घेऊ लागले होते. केस नीट करायचे, चांगले कपडे घालायचे, हसतमुख राहायचे. अमितही मला विशेष वागणूक द्यायचा. कधीकधी आम्ही दोघे मिळून चहा घ्यायचो आणि तासभर बोलत राहायचो. त्याने मला आपल्या स्वप्नांबद्दल, भविष्याबद्दल सांगितलं. मीही त्याला आपल्या गावातील आठवणी सांगायची. आमच्यात एक गुप्त बंध निर्माण झाला होता. रमेशला याची कल्पनाही नव्हती. कधीकधी अपराधीपणा जागा व्हायचा. रात्री रमेश शेजारी झोपलेला असायचा. तेव्हा मी विचार करायची, हे बरोबर नाही. पण सकाळ झाली की अमितची आठवण यायची आणि सगळं विसरायचं. त्याच्या मिठीत मला जी शांती मिळायची ती रमेशकडे बरेच दिवस नव्हती. मी आता फक्त त्या क्षणासाठी जगू लागले होते. घरकाम करताना, एकटी असताना माझं मन त्याच्याकडे धाव घ्यायचं. ही रोजची भूक केवळ शारीरिक नव्हती, तर भावनिकही होती. मी त्याच्याशी बोलल्यावर, त्याच्याजवळ राहिल्यावर स्वतःला अपूर्ण वाटायचं. अमित मला कधीकधी म्हणायचा, सीमा तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून सगळं सुंदर झालंय. त्याचे शब्द ऐकून माझे डोळे भरून यायचे. आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारायचो आणि बराच वेळ असेच राहायचो. बाहेर जग चालू होतं, पण आमच्या छोट्या जगात फक्त आम्ही दोघे होतो. ही गुप्त भूक मला जिवंत ठेवत होती. मी जाणून होते की हे कदाचित चुकीचं आहे, पण त्या क्षणात मला फरक पडत नव्हता. फक्त त्याच्या स्पर्शाची, त्याच्या शब्दांची आणि त्याच्या उपस्थितीची अमितशी जवळ काढल्यामुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. ते गुप्त नातं आता माझ्या दिनचर्याचा अविभाज्य भाग बनलं होतं. रमेश सकाळी ऑफिसला गेल्यावर मी अमितकडे जायची. आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारायचो, तासनतास बोलत बसायचो. त्याचे प्रेमळ स्पर्श, त्याचे सांत्वन करणारे शब्द मला वर्षानुवर्ष दडपलेल्या एकटेपणापासून बाहेर काढत होते. मी आता स्वतःला अधिक जिवंत आणि स्त्री म्हणून अनुभवत होते. रमेशला याची अजिबात शंका नव्हती. तो आपल्या कामात इतका व्यस्त होता की घरी आल्यावर फक्त जेवण आणि झोप यापलीकडे काहीच लक्ष नव्हतं. मी त्याच्याशी नेहमीप्रमाणे वागायची, हसून बोलायची, जेवण वाढायची, घर सांभाळायची. पण मनात मात्र अमितची जागा होती. कधीकधी रात्री रमेश शेजारी झोपलेला असताना मी अमितच्या आठवणींमध्ये हरवून जायची. अपराधीपणाची भावना यायची, पण ती क्षणभराची. कारण अमितने मला जे दिलं होतं ते बरेच वर्ष शोधत होते. लक्ष, प्रेम आणि भावनिक जवळीक. दररोजची भेटी आता अधिक गोड झाली होती. मी त्याच्या खोलीत जायची, तो मला जवळ घ्यायचा. आम्ही खिडकीजवळ बसून बाहेरच्या जगाकडे बघायचो. त्याचे हात माझ्या केसात फिरायचे. मी त्याच्या छातीवर डोकं टेकवायची. सीमा, तुझ्यासोबत असताना वेळ कसा जातो ते कळतच नाही, असं तो हळूवार आवाजात म्हणायचा. त्याचे शब्द माझ्या हृदयाला स्पर्श करायचे. आम्ही एकमेकांना घट्ट धरून बसायचो. त्या क्षणात जगातली सगळी काळजी, एकटेपणा, दबलेली इच्छा सगळं विसरून जायचं. मी त्याच्या मिठीत पूर्णपणे विरघळून जायची. मी आता माझ्या देखभालीकडे अधिक लक्ष देऊ लागले होते. सकाळी उठल्यावर केस नीट करायचे, चांगल्या साड्या नेसायचे, हसतमुख राहायचे. अमितही लक्षात घ्यायचा आणि मला अधिक लाड करायचा. कधीकधी आम्ही दोघे मिळून छोटे छोटे क्षण घ्यायचो. चहा घेताना हातात हात घालून, संध्याकाळी गॅलरीत उभे राहून बोलताना. हे सगळं इतकं नैसर्गिक आणि सुंदर वाटायचं की मला वाटायचं हे माझं खरं आयुष्य आहे. रमेशशी लग्न झाल्यापासून मी जे प्रेम आणि समाधान शोधत होते ते अमितने मला दिलं होतं. पण तरीही मनात एक सावध भावना सदैव जागी होती. मी स्वतःला सांगायची, सीमा हे गुप्त ठेवायलाच हवं. समाज, कुटुंब, रमेश सगळं धोक्यात येऊ शकतं. कधीकधी भीती वाटायची की जर कोणाला कळलं तर. पण अमित मला धीर द्यायचा. सीमा, आपण फक्त एकमेकांना समजतो, इथे कोणाला इजा होत नाही, असं तो म्हणायचा. त्याचे शब्द मला बळ देत. मी जाणून होते की हे नातं कायमस्वरूपी राहणार नाही, पण त्या साध्याच्या क्षणात ते मला जिवंत ठेवत होतं. आता मी पूर्णपणे अमितवर अवलंबून झाले होते.
त्याची उपस्थिती, त्याचे स्पर्श, त्याचे प्रेमळ शब्द मला रोज ताकद देत होते. घरकाम करताना, रमेशशी बोलताना मी बाहेरून सामान्य दिसायची, पण आतून मी बदलले होते. माझं हास्य आता खरं-खुरं झालं होतं. मी स्वतःला विचारायची, हे बरोबर आहे का? पण उत्तर मला माहीत नव्हतं. फक्त एक गोष्ट खरी होती, मी आता सुखी होते. माझी तहान भागली होती. अमितने मला खरी स्त्री बनवलं होतं. कधी-कधी रात्री एकटी असताना मी भविष्याचा विचार करायची, हे नातं किती दिवस चालेल? पण मग अमितची आठवण यायची आणि सगळं शांत व्हायचं. मी फक्त त्या क्षणासाठी जगत होते. गुप्त सुख, प्रेमळ स्पर्श आणि भावनिक पूर्तता हे सगळं माझ्या आयुष्यात एक नवी आशा निर्माण करत होतं. रमेश आपल्या मार्गात चालत होता. मी माझ्या गुप्त जगात सुखी होते. ही माझी कथा आहे सीमा नावाच्या एका साध्या स्त्रीची, ज्या आपल्या एकटेपणातून बाहेर पडली आणि एका नवीन नात्यात सुख शोधलं. कदाचित हे चुकीचं असेल, पण मला आता फरक पडत नाही. मी फक्त त्याच्या मिठीची, त्याच्या शब्दांची आणि त्या प्रेमळ क्षणांची वाट बघत असते. जेव्हा मी त्याच्यासोबत असते तेव्हा सगळं जग विसरून जाते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.